ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे मज पामराहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी ब्रह्मादिका जेथे तुम्हा ओळंगणे इतर तुळणे काय मज पामराहे काय थोरपण पायीची वाहन पाय तुका म्हणे वेणू युक्तीचे खोली मनोन ठेविली पायी मज पामराहे काय थोरपण पायीची वाहन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम विचारो त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा समचरण सरोजम चांद्रणीलांबुदावं जगणनीत पाणी मंडळं मंडळाणां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे
भवं भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी. पाठभेद आहेत, मागं पुढे घेतलं तरी अर्थ बदलत नाही. असो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत सेवेचं कारण आपल्या सर्वांना श्रुत आहे. परिहार द्यायची काही गरज नाही. माऊली महाविष्णू कैवल्य तेजवंती ज्ञानोबा यांचा समाधी उत्सव सोहळा या ठिकाणी मोठ्या भक्तिभावानं सरवळ म्हणजे प्रति पंढरी आणि परिसरातली सगळ्या मंडळीच्या सहकार्यानं हा सोहळा संपन्न होत आहे. त्यात आजची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. या आधी पाहिली तर मलाच भ्या वाटायला काय बोलायचं. आता काही गेली 4 दिवस अगदी तृप्त झालं आहे. आज भाजी भाकरी खाय. पंचपक्वानाचं ताट तुमच्या पुढ्यात आहे. सगळी ज्ञातेमंडळी इथं येऊन आपापल्या परीनं इथं माऊलींच्या चरणी सेवा रुजू करून गेली. तर आज मला हा अवसर प्राप्त करून दिला त्यावेळी तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडी कारण आळंदीला जाता येत नाही, इथं तरी अशी एक इच्छा असते प्रामाणिक. जो करील याची यात्रा तो तारील सखल होता. ज्ञानोबाराय म्हणजे सामान्य नाही बरं. आणि त्या ज्ञानोबारायांची स्तुती करणारा जगद्गुरु तुकोबारायांचा त्यांची स्तुती आणि प्लस आपली अवस्था, त्यांची स्तुती आणि आपली अवस्था. कारण बोल जाणीजे झाड जाणीजे फुले आणि माणस जाणीजे बोले. माणस काय आहे? दुसऱ्याची स्तुती करायला अंतःकरण मोठं लागतं. त्याला अवस्था प्राप्त झाल्याशिवाय इतरांची स्तुती होत नाही. इतरांची स्तुती केवळ स्वतः स्वस्वरूप स्थितीला गेल्यानंतर मग सगळे आपल्यासारखे वाटतात. तोपर्यंत नाही. आपण स्थिती प्राप्त केली, अवस्था प्राप्त झाली ना की मग आपण सगळं जग काय दिसते आपल्यासारखंच आहे ना. याला भगवद्गीतेतला समत्वम योग उच्यते. कुठला योग आहे? समत्वम योग उच्यते. आणि समत्वम योग उच्यते झालं की मग हा गजू, हा मशकू, ह्यो मोठा,
मी छोटा मी मोठा हे राहतच नाही. आणि याकरताच परमार्थ आहे. ही व्यवस्था झाली. ही काय व्यवस्थेत अडकू नये, वापर करावा म्हणजे गुरुजींच्या भाषेत आमच्या काट्यान काटा काढून टाकून द्यावा. काट्यात अडकायचं, पुन्हा कधी काढायला मी कशात ठेवायचं नाही. नाहीतर बरकुडीत घुसल्याशिवाय आणि बरकुडीतला काटा ऑपरेशनशिवाय. चला काट्याने काटा काढून निघून जावं. प्रासंगिक अभंग आहे, कारण शेवाही प्रासंगिक आहे. माऊलींच्या सोहळ्याचं वर्णन, थोडं तरी व्हावं, माऊलींचं थोडंसं चरित्र यावं. काय जागराच्या कीर्तनाला येईल तरी पण इथं जो अभंग जगद्गुरु तुकोबर यांच्या सगळ्यांच्या परिचयातला पाठातला आहे. केव्हा लिहिला हा जगद्गुरु तुकोबरायांनी? माऊलींच्या साधनेकरता एखाद्या ब्राह्मणानं आळंदीत जाऊन 7 दिवस उपोषण करावं. काय करावं? 7 दिवस अन्न पाणी त्याग करू ना. आज सुद्धा भेटतात हा, असा निश्चय झाला. हां, तर आता काही लोक विचारतात देव कुठं आहे, विचारतात ना. तुम्हाला अनुभव आता आमच्यातली सगळी आमची डॉक्टर मंडळी काय बरं खोळ्यासारखं करावं लागलं. तर ती खोळच व्हावं लागते, त्याला काय करावं. परमार्थ शहाण्याची गरज आहे खोळ्याची. परमार्थ शहाणी नाही, तिकडे देवाकडली शहाणी पडलीत. त्यांना विचारत नाही, तो खुळी पाहिजेत त्याला. हां, लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला वेडा झालो. ज्ञानोबारा एरवी मी तरी मूर्ख. ही अवस्थेची लक्षणं आहेत. बरं, आम्हाला काय झालं, अर्ध प्राप्त झालं की फुगलंच ते. सगळं बी नाही, काय ते तुम्हाला माहीत आहे. आम्हाला थोडं प्राप्त झालं ज्ञान, अगदी किंचित. ज्ञान किती आहे? ज्ञानोबारायण सागर म्हणतात. म्हणून तुका म्हणे नेनो युक्तीची, ज्ञानोबारायांची खोली मोजणारा, त्यांच्या युक्तीची ज्ञानाची खोली मापणारा भूतलावर जगद्गुरु तुकोबाराय जर वर्णन करतात तर ऐरागैरा बोलत नाही. बरं, तंबाखू चळीची स्तुती नाही. ते आम्ही कशा करताय सुकुमार, तुझ्यासारखा माणूस नाही. कशा करता एक तर कपभर चहा, नाही तर तंबाखू. ह्याच्या पलीकडे काय अपेक्षा आहे तुमची? त्याच्याकरता हिची स्तुती म्हणा, तुझ्यासारखा माणूस नाही. मिळाला की म्हणते याच्यासारखा मूर्ख नाही. तोंडावर एक स्तुती आहे. वास्तव बोलण्याकरता संत घाबरत नाही. त्या साधकानं साधना केली आणि निश्चय केला की मला ज्ञानोबारायांच्याकडूनच अनुग्रह घ्यायचा आहे. आज सुद्धा असा संकल्प करा. आणि याची उदाहरणं आहेत ना. निळोबारायांनी 42 दिवस उपोषण करावं. किती दिवस? आताची सगळी सायंटिस्ट म्हणतात 42 दिवस जगतंय काय? नामधारक 42 दिवस काय, 42,000 वर्षे सुद्धा जगतो. आमचे नामाचे आद्य प्रवर्तक भगवान शिव काही न घेता किती वर्षे तपश्चर्या आहे हो? बोला. वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक शिव जे आहेत, एकदा साधनेला बसलं, युग जातात. युग दिवस नाही, रात्र नाही, काय म्हणतो त्याला आपण, एक नाही, हजारो युगापर्यंत तपश्चर्या चालते आणि 1000 युगापर्यंत जगतात काही न घेता. आणि आता सुद्धा हिमालयात आहेत ना 400-500 वर्ष जगणारी आहेत ना. आता होणार आहे कुंभमेळ्याला, जाऊया की, निदान दर्शन तरी होईल. गर्दीत का जायचं? एखाद्या सत्पुरुषाचा संग झाला, पुष्कळ झाला. अंगसंग जरी झाला नाही, त्याचं ज्ञान मिळालं तरी चालेल. अंगसंगानं सुद्धा उद्धार आहे. अंगसंगानं सुद्धा काय, म्हणून गर्दीत जायचं. वारीत गर्दीत सुट्टी काढून जायचं नाही. या गर्दी कशाला तो बा. सत्पुरुष वारीलाच येतात का आधीमध्ये सुट्टी काढून? आधीमध्ये येणारी ती वारीतली असतात काय कशातली असतात? देवाला नाव ठेवणारी आणि गर्दीला नाव ठेवून त्यांचा संग होणं आमचा उद्धार होईल. हाय ते बी बुद्धी परिवर्तित होईल. खरं संघाचा परिणाम आहे. न धरी रे संग राहे रे निश्चळ, असं जरी म्हटलं तरी संत संग देई सदा. कोणता संग करावा आणि कोणता संग करू नये संतांकडून शिकावं.
न धरी रे संघ, इथं प्रपंचाचा संघ सांगितला, लौकिक संघ सांगितला. आणि इथं संत संघ, जीव गेला तरी चालेल पण संत संघ सोडू नको. संघाचे दोन परिणाम, संघ कराई म्हणतात आणि संघ टाकाई म्हणतात. त्याचा अर्थ समन्वय कुठंतरी लावायचं नाही. इकडचा तिकडून तिकडचा इकडं लावलं की वाटोळं झालं. म्हणून जीवन प्रणाली दोन प्रकारचे जगतो आपण. एक सार्थक जीवन पद्धती आणि एक निरर्थक जीवन पद्धती. सार्थक जीवन पद्धती जगणारे विरळे पुरुष आणि निरर्थकामध्ये तुम्ही आम्ही सगळे मोडतो. आमचं जीवन कसं आहे? निरर्थक आहे का सार्थक आहे? माझं तरी निरर्थक आहे. पाकिटापुरतं कीर्तन काय अखंड आहे? म्हणते सदा नामघोष म्हण म्हण, सदा नामघोष करू हरिकथा. पण बिन पाकिटाची केलीस तर ना, सदा आहे ती बिन पाकिटाची आहे आणि कदा आहे ती पाकिटाची आहे. आणि कदा आहे ती कामाला येत नाही, सदा आल्याशिवाय राहत नाही. मग सतत आता जरी आम्ही सार्थक पद्धतीकडे वळलो असलो तरी संपूर्णतः अजून आपलं मन वळलेलं नाही. बापू खरंय खोटं अजून परिपूर्ण झालेलं नाही. एकमेव असा निश्चय झालेला नाही की देवा व्यतिरिक्त अन्य काही प्राप्तव्य शिल्लक करायचं नाही, असा निश्चय झालेला नाही. देवाच्या आडून वेगळं प्राप्त करायचा मात्र निश्चय चाललेला आहे. देवाच्या अडून 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 म्हणून निरर्थक जीवन पद्धतीला अवस्था प्राप्त होत नाही. म्हणून इथं सार्थकता जगद्गुरु तुकोबारायांनी प्राप्त करावी. आणि मग त्या साधकानं अशी साधना केली की 7 दिवस हलणार नाही. आणि ज्यावेळी प्राणांतिक आपण साधना करतो त्यावेळी भगवंताला प्रगट व्हावं. प्राणांतिक म्हणून तुकोबारायांचं प्रमाण आहे. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण, मग तो होऊ नये देशी. द्रौपदी केवळ इथं हात ठेवून हाक मारत होती. कोठे गुंतला अशी. आता लज्जा रक्षणात इथं हात ठेवणं तिचं काय चुकीचं आहे का? बोला, आपल्या शक्तीचं प्रदर्शन कराल ती का लज्जा रक्षणार्थ हात होता? व्यवहाराच्या दृष्टीने जर चिंतन केलं तर लज्जा रक्षणार्थ तिचा हात होता. तिचं काहीच चुकलं नाही. तरी पण तेवढा हात बी त्याला खपत नसेल तर आमचं काय काय खपल रे. तो हात खपला नाही जोपर्यंत निसंग होत नाही. आता साजणी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडियला संग, मग जोगवा. नाहीतर मग जोगवा नाही. जोगा म्हणजे भगवंताची प्राप्ती आहे. मागणं म्हणजे काय? पण ते त्याकरता, त्या भगवंताच्या प्राप्तीकरता परडी कुठली आहे? पूर्ण बोधाची. घेईन परडी, ती देवीची परडी नव्ह, त्याच्यात तांदूळच मिळतील. मी निंदा करत नाही पण वास्तव बोलाय घाबरत नाही. आता ते भिक्षान्न कोरान्न सुद्धा पवित्र आहे सोडा, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. पण ती परडी नाही, पूर्ण बोधाची. त्या साधकानं निश्चय केला की मला ज्ञानोबारायांच्याकडूनच अनुग्रह घ्यायचा आहे. जसा निळोबारायांनी केला. निळोबारायांच्या परीक्षेकरता देव आला, पण देवाला मागे टाकणारे संत आहे. याला निष्ठा म्हणावी. याला काय म्हणावी? निष्ठा. आमच्यासारखं म्हणालं असतं तुकोबा जाईना तिकडं, आला आता काय करायचं ते तुकोबा. वरमब्रूही म्हटल्यावर काय काय मागितलं कुणाला माहीत. जाऊ द्या, तर मी त्याच्यावर भाष्य करत नाही. म्हणूनच आम्हाला देव भेटत नाही. कारण ते दुर्योधनाला देव रोज भेटत का नाही का? बोला, जितका पांडवांना भेटत होता तितका. बरं, प्रत्यक्ष समोर होता का नाही सगुण मूर्ती? पण कळला का? ते छलियाच म्हणायचं. ते काय म्हणायचं? छलिया आहे. गवळीतने नाचते पोरखेळ सगळा आणि तसाच करायचा देव. पण कळू देत नाही ना. गंमत आहे बरं. ओरिजिनल भक्ताशिवाय ईश्वर प्राप्ती होत
आम्ही सोंग आणा लागलो. भक्तीचं काय आहे? सोंग आहे, सोंग आहे. थोडा राग आला माझा तरी चालेल, कारण मी बी सोंगाड्याच आहे म्हणून. इथं एक सोंग काढतोय, दवाखान्यात एक सोंग, तिथं बी सोंगच आहे. काय तिथं काय आहे तर ही कपडं काढायची, ती घालायची, ह्या व्यासपीठावर त्या व्यासपीठावर बसायचं. ते आपलं आहे सत्य बोलायला काय अडचण नाही. म्हणून निश्चय बघितला आणि ज्ञानोबराय प्रसन्न झाले. स्वप्नात जाऊन सांगितलं, मी समाधिस्थ आहे, तुला अनुग्रहच पाहिजे, देहूला जा. तुका प्रिय आम्हा, आम्हाला प्रिय आहे तो, आणि माझ्यापेक्षाही ज्ञानी आहे. ही ज्ञानी पुरुषांची लक्षणं आहे. असा बुवा म्हणेल, त्या बुवाला तारीख द्यायचा. बोला 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 की माझ्याकडे कशाला आलास, त्या बुवाला तारीख द्यायला भारी आहे त्यो. असा एक काही बुवाखंड मी ऐकाय नाही. आणि मी तरी कुठे दुसऱ्या बुवाला चांगलं म्हणतो. आपल्यापेक्षा जरावर चढलं की तिची तारीख कट, तिची तारीख पत्ता कट. असं जाऊ द्या, मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही. आणि हे जोपर्यंत आपलं जात नाही तोपर्यंत आपली परमार्थाकडे वाटचाल नाही. एवढी खूनगाठ बांधा. एवढं कीर्तनातनं कळलं तरी पुष्कळ झालं. नाही वेदांत कळला तरी चालेल, साध्या गोष्टी कळल्या तरी बास झालं बरं, पुष्कळ झालं बरं. थोडे आहे चित्त साय झाले. त्यांनी सांगितलं त्या साधकाला देऊकडे जा. त्यांनाही वाटलं माऊलींच्या पेक्षा कोणतरी मोठं असेल तिकडं. आता आमची बुवा बघण्याची मोठी पद्धत आकड्यावर आहे काय कशावर आहे? बुवा कशावर मोठा? फॉर्च्यून गाडी, जॅकेट खॉकेट, जरा टकाटक, आकडा वाढवून सांगितला, वर्गणी काढून आणायचं, लय भारी, आण तुझा बी बोकना पाडून घे. काय खोटं बोलतोय आम्ही? आणि याला जबाबदार संप्रदायावर गुरुजी गेल्यावर कळा लागलीत, आता बोंबला लागलीत. गुरुजी पाहिजे होते म्हणून. आताच आमची चर्चा झाली. कडक बोलणारी नको आहेत आम्हाला. म्हणजे आमच्या पद्धतीत मिसळणारा बुवा पाहिजे. तू करतोस ते बरोबरच होणार पाहिजे. निकृष्ट जीवन आहे, त्यात आणि काय निकृष्टता टाकता येईल तो सांगणारा बरा. ज्ञान हे बघा, म्हणून ज्ञानोबरायांना आई म्हणतात. ज्ञानोबरायांना काय म्हणतात? आई. आई ही कल्याणाचंच देते मुलाच्या. हे बघा, पोर रोज साखर मागते का नाही? बोला, साखर द्यावं पोराला का औषध? साखर खाल्यावर तब्येत बिघडेल काय? काय होईल? हां बोला की आई ऐसा तुम्ही बोला. औषध कडू आहे, साखर गोड आहे, पण गोड खाऊन पोराची तब्येत बिघडल्याशिवाय राहत नाही. आणि बिघडलेली तब्येत कडू औषधाशिवाय बरी होत नाही. मग बरं होणारं द्यावं काय बिघडणारं द्यावं रे तुमच्या? कारण बरं होणारा कुणाला नको आहे. निकृष्ट जीवनाकडे ओढ असल्यामुळं प्रथम दर्शनी गोड वाटणाऱ्या प्रपंचाकडे सगळ्यांची धाव आहे. आणि संत मात्र इथं ते देत आपणही स्वीकारले नाही आणि जगालाही दिलं नाही. म्हणून त्यांना काय म्हणतात? आई. ज्ञानोबराय काय म्हणतात? आई आहे रे दादा. निकृष्ट जीवन काय ज्ञानेश्वरीत निकृष्टता काय दिली आहे? काढा सगळे ग्रंथ काढा. अधिकार परत्वे सगळ्यांना दिले. म्हणून ज्ञानी याचा राज येतो अभंगाकडं. मला वेळ भूमिका मांडण्यात वेळ जाते बापू. आणि मग खाली कॉमेंट्स येतात, अभंग घेतलास काय आणि बोलालास काय? अरे अभंगाची भूमिका मांडतोय ही तरी लक्षात घे. मला एका कीर्तनातून अभंग सुटत नाही. आणि सोडवायचा म्हटलं तर प्रथम चरणात महाराज असं म्हणतात, द्वितीय चरणात महाराज असं म्हणतात, तृतीय चरण चाल झाल्यावर. मला जमत नाही ते. अभंगाची भूमिका कळाली, भावार्थ सांगायची
गरज नाही ना. भांडवल नसेल तर ते प्रथम चरण द्वितीय चरण, ही भूमिका आहे. साधक गेला तुकोबारायांच्याकडं, ज्या अर्थी ज्ञानोबाराय पाठवत्या त्या अर्थी उत्कंठा वाढली की ज्ञानोबारायांच्यासारखा मोठा आणि कोण जन्माला आला. गेलं तर तुकोबारे तिथं भजन करीत बसलं तर भामचंद्रावर काय वाजवी, दगडाच टाळ. हे नवं काश्याचं नवं, दगडाचं. आणि अवस्थेत मग्न झालेले. वृक्षवल्ली सोयरी, अरे त्यांचं भजन असतं, त्या अवस्थेचं भजन असतं, ते देहावर नसतात. आम्ही म्हणायचं देहाच्या निराशे. हां, आणि पुढचं प्रमाण कबूलच करतोय, माझी जो काया ऐशी नव, माझं असं भजनच नव्हतं, ते आपणच कबूल करतोय. महाराजांनी म्हणावं की माझं भजन त्या लेवलचं नाही. जे सदा नाम घोष करू म्हणतात ते म्हणतात नाही ऐकले गायले गीत, धरिली लाज. भजनाची लाज धरली का तुकोबारायांनी? दिनरजनी सोडा ज्ञानोबाराय तर सांगतात जागृतीत, सुसुप्तीत आणि स्वप्नात सुद्धा भजन आहे. आणि ते म्हणतात एरवी मी तरी मोरको, 2 कीर्तन करून माझ्यासारखा. ही अवस्थेची लक्षणं सांगायला बरं. गेले, बघितल्यावर ते जरा भ्याबाडलंच, काय म्हणून ह्याच्याकडं पाठवलं असेल. कारण जगात पिशाच अंतरी शहाणा. संतांचं जीवन काय, जगात पिशाच, खोळ्यासारखं वागतात. आणि त्यामुळे आपल्याला वाटतं आता हे काय सांगणार आपल्याला. इथं येऊन आपली चूक झाली. सांगितलं की ज्ञानोबारायांनी आपल्याकडं पाठवलं आहे मला अनुग्रह करण्याकरता. 11 अभंग लिहिले, त्यात बोलिले लेकुरे शेवटचा अभंग आहे. वेडी वाकुडी करा क्षमा, काय ज्ञानदेवी उणे, ज्ञानदेवांच्याकडं काय उण आहे म्हणून याला माझ्याकडे पाठवलं देवा. कोण म्हणताय? तुकोबाराय. त्या बघा पण ते प्रासंगिक अभंग आहे, त्याच्यात हा अभंग आहे. त्याच्यातच मला वाटतंय अजून एक ज्ञानोबारायांच्या स्तुतीचा, जयाचे द्वारी अंगी ऐसे बळरेडा भूमी करील तो काय. अरे म्हणतात ज्ञानोबारायांनी याच्याकडं कृपेनं जरी बघितलं असतं तरी याचा उद्धार झाला होता. पण ज्ञानोबाराय आहेत, आई आहेत, काय आहेत, जरी ज्ञानोबाराय युक्तीची खोली असली तरी परिपाहे बीज शुद्ध अंगी, शुद्ध नसल म्हणूनच तिकडे पाठवलंय त्याला. जरी ज्ञानोबाराय श्रेष्ठ असले तरी कळताना संतांना हे खरोखर भजन करायला आलंय, खरोखर शरणागतीला आलंय, काय वरच्यावर आलंय. कळतं संतांना. या व्यासपीठावरचं कीर्तन वरच्याला कळतंय रे. एवढं जाणून जरी करलं तरी पुष्कळ झालं दादानो. प्रेमानं, अहंकारानं का अन्य कशानं कळतं बरं त्याला. अंतरेचे हेतू गोडे अंतरेचे हेतू गोडे आहे जोडी भावाची, देव
तिथं उपदेश करता आला असता, पण त्याची योग्यता म्हणून कधीही फाटक्या मडक्यात फुटक्या मडत्यात संत काय टाकायचा प्रयत्न करत नाही. ते आम्ही करायचं. एक कोणी बी या रे या रे, घालमाळ ठेव 51. परवा मी कार्तिक लाभी गेलो होतो. ती माळ द्यायची पद्धत बघून कानसुलात मारावं असं वाटत. खरंच बरं, गुरुजींची खरंच तीव्रतेनं आठवण झाली. असतं तर काहीतरी बोललं असतं. हा ती मोबाईल बघित माळ घालायला. गुरु शिष्य काय करायचं सांगा बरं. कुठे कुठे संप्रदाय होईल का त्याचा उद्धार? त्याला गुरु म्हणावं का? ते मोबाईल बघायलाय, ते अकाउंट ठेवायलंय. असं होतं का दादा? ही गुरु शिष्य परंपरा जोपासावी का? इकडे राहायचं तनु मनु जीवे. काढावं लागल आता. काढावं लागेल. आणि तिथं सेवेत सुद्धा गर्वताच आहे. आता गुरुजी माझ्याकडेच आले पाहिजेत. ही काय हां? कधी कृपादृष्टी करतील त्यावेळी करतील. सेवा हा धर्म राहिला का? कृपा करतील त्यावेळी करतील, पण सेवा धर्म राहिला का आपल्याकडं? देव कधीही करेल, कधी कृपा करेल. त्याला वेळ नाही आमच्याकडे कृपा करायला. पुष्कळ भक्त आहेत त्याचे. असं समजू नका की आम्ही भक्त करतोय. इतके भक्त आहेत, त्रिभुवनात भक्त आहेत त्याचे. आणि केवळ मनुष्य जात नाही, प्राणी मात्रा सुद्धा आहेत. म्हणून तर गजेंद्रासारख्याला मोक्ष द्यावा लागला. गजेंद्राला दिला म्हणून त्या मगरान बी म्हटलं ते तेवढा तुझं दर्शन झाल्यावर मी तरी राहिलो का म्हटलं. आणि त्याने एक उत्तर टाकलं, ऐका, मी तुझ्या भक्ताचा पाय 12 वर्ष धरलाय, आणि जर तुझ्या भक्ताचा पाय धरून मोक्ष मिळत नसेल तर भक्त वत्सल हे ब्रीद काढून टाक. त्यावेळी नरकाला त्या कुणाला न्यावं लागलं? जर आम्ही संतांचा पाय धरून ज्ञानोबा तुकोबा यांच्या सोहळे करून जर आम्हाला मोक्ष मिळत नसेल तर कशाला करा का? कशा करता करायचे त्यांची भक्ती? कशा करता त्यांची सोहळे आपण करतोय? आमच्या उद्धाराकरता. आणि हे करून सुद्धा जर आम्हाला मोक्षप्राप्ती होत नसेल, ईशप्राप्ती होत नसेल तर का म्हणून करा? नरकाचा प्रश्न आहे बरं. भागवतात वाचा, सुंदर प्रश्न केलाय त्यानं. मी तुझी भक्ती केली नाही देवा, पण तुझ्या भक्ताचा पाय 12 वर्ष धरलाय. गजेंद्र तुझा भक्त आहे ना, मग त्याच्या पायाशी मी आहे पडून. आत वडून न्यायून त्याला खायचं म्हटलं तर मला अवघड. भागवतात प्रश्न आहेत बरं नकराचे. देव म्हणला पट्ट्यास निघलास. आता काय उत्तर देईल देव? गप्प मुक्त करावं लागलं. मग आता जे ज्ञानोबाचं नाव घेते, जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा. असं मी म्हणत नाही. कोण म्हणते? प्रत्यक्ष परमात्मा. काढा समाधी काळाच्या अभंग. समाधी काळाच्या अभंगामध्ये वर्णन आहे. देव म्हणे रुक्मिणी हा एक योगी देखिला नाही. एकची गाठलंय. येतो आता तिथं ज्ञानियांचा राजा कसा, गुरु कसा, महाराव कसा, आणि कुणी ते संबोधन दिले. संबोधन देणारे तुकोबार आहे. कुणाचं वर्णन करणारे? त्या साधकाला त्यांनी 12 अभंग लिहिले आणि एक सांगितलं. पहिलाच अभंग आहे, आलास ना माझ्याकडं आता, एक कर बाबा. एक तर ते ब्राह्मण, एक तर ते ब्राह्मण आहेत, आणि त्यानं नामाचा उपदेश. जड असेल का नाही ते? त्याला वाटलं काहीतरी आगडम बगडंग सांगेल. बरोबर आहे ना? तुकोबारांनी सांगितलं, आता अनेक ग्रंथाचं चाळण करत बसू नकोस. अनेक ग्रंथाचं काय करू नको? करत बसू नको. हे ग्रंथ वाच, तो ग्रंथ, तोही अर्धा, असं काहीच करत बसू नको. एक काम कर, देवाची आत साडे देवाशी आळवावे, आणि उदास देह भावे करून देहावर उदास होऊन भगवंताचं भजन कर. बाकी तुला दुसरं काय करायची साधनं नाही. कुणाला सांगितलं? त्या ज्ञानी पुरुषांनाही लवकर पटतंय. काय सांगतोय? देवाचं नाव घ्या म्हणून काहीतरी वेगळा उपदेश करेल, जरा काहीतरी करेल असं वाटलं. आणि ते 11 अभंग आणि
हे त्याच्या हातात दिलं. जर हे 11 अभंगातला एक जरी अभंग अनुकरणात आणलास तर तुझा उद्धार झाल्याशिवाय, ही 11 अभंग आणि नारळ तिने नदीत फेकून. कुणी? धरणेकर. कुठं टाकलं ते? नदीत टाकलं. याला दरिद्री नशीब म्हणतात बघा. महाराष्ट्रात जन्माला येऊन जर ज्ञानोबा तुकोबारायांचा भक्त नाही झाला तर त्याच्यासारखा दरिद्री कोण नाही. काय म्हटलं मी? महाराष्ट्रात जन्म प्राप्त होऊन जर ज्ञानोबा तुकोबांचं जर आम्ही पाईक, त्यांच्या विचाराचे पाईक नाही झालो तर आम्हाला जन्म मिळून सुद्धा कुत्र्यानी मांजरात नाही तरी काय थोडी स्वान सुटली बापुडी. मग कुत्र्यातनी आमच्यात काही बदल नाही. टाकली आणि परत ज्ञानोबारायांना त्यांनी पत्र लिहिलं. तुम्ही पाठवलेला धरणेकरी फार विद्वान होता, चांगला होता, त्यांना मी अभंग दिला, पण देवा त्यानं ते टाकला. आता मी काय करू? माझी काय ह्याच्यात चूक नाही. ते परत आळंदीला गेलं ज्ञानोबाकडं. ते म्हणले तुकोबा इतकं माझ्याकडं अभंग नाही, तू आता घरलाच जा म्हणाले. कुठं पाठवला सांगा? संत भेटून सुद्धा ज्यांना प्रत्यक्ष भेटून जसा जर उद्धार आणि विश्वास नसेल, म्हणून माझं एक वचन ऐका दादानो, संत वचनावरचा विश्वास यत्किंचितही कमी करायचा. आणि ज्या दिवशी तुमचा अविश्वास प्राप्त होईल, तुम्ही परमार्थात प्रवेश करू नका. गप प्रपंच करा. प्रपंचानं तुम्हाला कोणी सांगितलं मोक्ष मिळत नाही म्हणून? जर संतांच्या प्रणीत जर प्रपंच केला तर उत्तमची गती. प्रपंचाची षडकर्म सांगितली तुकोबारायांनी. जोडून या धन उदास विचारे उत्तमची गती, उत्तम भोगी शांतिरूपे नोहे, कुणाचा वाईट वाढवी महत्व तान्हिल्या जीवन. परोपकार सांगितला, शांती पकडायला सांगितली, म्हणजे दैवी संपत्ती सगळी सांगितली. आणि पुढं मेक मारली, तुका म्हणे हेची आणि परमपद बळ वैराग्याचे. आता तिथं वैराग्याचा काय संबंध म्हणून परवा मला एका कीर्तनकाराने विचारलं. जो परोपकार करतो तो वैराग्य बुद्धीनं का सापेक्ष बुद्धीनं? संसारात जो परोपकार करतो आपल्याकडून घडतो तो विरक्त बुद्धीनं घडतो काय? नाही. प्रपंचात माणसाकडून जो परोपकार घडतो तो विरक्त बुद्धीनंच होतो. ते वैराग्यच आहे ना. वैराग्याशिवाय देऊ शकत नाही. दुसऱ्याला देण्याकरता अंतःकरणात काय पाहिजे? तू का म्हणे हेच आश्रमाचे फळ. आणि कोण? जो परोपकारी आहे, जो दुसऱ्यावर दया करतो, जो भूतांचं पालन करतो, भूतावर दया करतो, तो मनुष्य विरक्त असल्याशिवाय इतरावर प्रेम करू शकत नाही. हेच वैराग्य आहे. प्रापंचिक वैराग्य हेच आहे. इतरावर दया करणं ही विरक्ती वृत्ती असल्याशिवाय होत नाही. लक्षात घ्यावर. थोडासा सूक्ष्म विचार आहे. दया करायची बुद्धी केव्हा? अंतःकरणात विरक्ती असल्याशिवाय. आपण उपाशी राहून दुसऱ्याला देतो म्हणजे विरक्त असल्याशिवाय. बोला. आपण उपाशी राहून दुसऱ्याला देतो म्हणजे अंगात काय आहे? विरक्ती आहे. हेच वैराग्याचे बळ आहे बरे. अशा पद्धतीने प्रपंच केला तर तुम्ही उत्तम गतीला पावताय ना. दळीकडे बी नाही. असं होतं ना बऱ्याच लोकांची. आता आमची अवस्था काय झाली? ना घर काटा, धोबी का कुत्ता, ना घर का. घरातलं म्हणावं तर घाटावर आहे, घाटावर म्हणावं तर घरात. पूर्वी सांगत होतो ना, विरक्त बुद्धीनंच कुत्र्याला तुकडा टाकत होतो ना आपण. गेली आता कुत्री सोडून द्या, ती कचरा खायला गेली. प्रत्येक घरातला कचरा नेऊन डोंगर कराले आणि नको ते ज्याचं ते वाट लावायचं का नाही. मूठभर कचरा वाट लावायला अडचण नव्हती. गावाचा एकत्र झाल्यावर आता त्याच्यावर मी लिहिले बरं लेटर त्या ग्रामपंचायतीला, बंद कराय मतासाठी गाडी कचरे की गाडी. आणि सगळ्यांना आजारी पाडी हो. गावाच्या बाहेर नेऊन टाकतात. वासान मरायची पाळी आली तिथं. आपल्याकडे जो पाठीभर कचरा आपण त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावत होतो ना, इतरांना त्रास होता का? नाही. आता काय झाले?
डोंगर. चला त्यात तो माझा विषय नाही, आलो वगात म्हणून सांगितलं. कशावरून विषय निघला? प्रपंच. तुकोबरायांनी दिलेल्या अभंग टाकल्याने ज्ञानोबरायांनी त्याला ढकलून दिलं. मुद्दामच त्याला तिकडं पाठवलं होतं. म्हणून मगाशी मी प्रमाण काय दिलं? विश्वास नाही, विश्वास नाही. आणि ही करता आणि तिथं ज्ञानोबरायांचा परिहार मागितला. बोलिली वेडी करा क्षमा पराध, महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार. म्या पुला काय नम्रता आहे. आणि नम्रता येणंच ही अवस्थेकडे जाण्याचं पहिलं लक्षण आहे. नम्रता नसेल तर अवस्था येत. नम्र झाला तेने दिले अनंता. नम्रतेनं काय होतं? म्हणून मला एक आमच्या स्काउटमध्ये माझ्याकडं ते एक वचन आलं होतं, विद्या विलीन शोभते. मला वाटते ते स्काउट होते ना आम्हाला पूर्वी, ते माझ्याकडे ते चालतं बरं. लाल बहादूर शास्त्रींची नम्रता, विद्या ऐश्वर्य आणि शौर्य हे ज्या नम्रतेच्या पार्श्वभूमीवर शोभून दिसतात. विद्या ऐश्वर्य आणि शौर्य कशानं त्याची शोभा वाढते? बोला. हां, नम्रतेनं वाढते बरं. नम्रतेनं. विद्या नम्रतेनं शोभते, शौर्य नम्रतेनं, ऐश्वर्य फुगायचं नाही. फुगलं की निकृष्ट जीवनाकडं वाटचाल. नम्र झाला की उत्कृष्ट जीवनाकडे वाटचाल आहे बरं. लक्षात घ्यायचं. ही जीवन पद्धती आहे. विद्या ऐश्वर्य आणि शौर्य ही ज्या नम्रतेच्या पार्श्वभूमीवर शोभून दिसतात ती लाल बहादूर शास्त्रींची नम्रता मी माझ्या अंगी आणि स्काउट नम्र आणि विनयशील असतो. बरं झालं मलाच ते दिलं. म्हणजे मला सुद्धा काय आली त्याच्यामुळं थोडी नम्रता आली. कारण शपथच घ्यायची आहे हो स्काउटची. म्हणून लाल बहादूरचे सांगा बरं, जेवढे पंतप्रधान झाले लाल बहादूर शास्त्रीसारखा झाला? स्वतःची कपडे स्वतः धुणारा देशाचा पंतप्रधान आपली कपडं आपण धुतोय. हाय असा? आता मी बोलत नाही, तो विषय बी नाही, त्याची नाव बी इथे घ्याय नको. होय. आणि ते जगद्गुरु तुकोबराय नम्रतेने ज्ञानोबरायाला निरोप देतात. ज्ञानोबराया तुमचा अधिकार मोठा आहे. मग तुम्ही कोण आहेत? ज्ञानराज. काय वर्णन आहे ज्ञानोबरायांचं? ज्ञानी यांचा राजा गुरु वर्णन करताना कसं केले बघा. वर्णन करणारे जगद्गुरु आहेत आणि ज्यांचं वर्णन करतात ते विश्वमाऊली ज्ञानोबर आहेत. ज्ञानी यांचा
राजा होणं सोपं आहे, सामान्यांचा राजा होणं वेगळं आणि ज्ञान्यांचा राजा होणं वेगळं आहे. सामान्यांचा राजा व्हायला काहीच अडचण नाही. हिची टोपी ते तुम्हाला सांगायची गरज नाही. सगळ्यांचं पैसे घ्यायचे आणि मत तिसऱ्यालाच. तुम्ही बी तसंच, त्याला काही पर्याय नाही. खरं आहे खोटं आहे? आमची बायको म्हणाली आमच्या घरात का द्यायला येत नाही. बायका बसते, तू मशरला येत आले की तुम्हाला किती जणांनी दिलं, ते आमच्या घरात कुणी द्यायचं नाही म्हणते. कुळं काय शहाणं म्हणलं, आमच्या घरात 5,000 आलं. बायको मला ती सगळी गेल्यावर विचारली आम्हाला का देत नाहीत. ते म्हटलं मी आहे म्हणून. मग तुम्ही बाहेर गेल्यावर तरी द्यायला पाहिजे होतं. त्याला माहीत आहे म्हटलं दिल्यावर काय होतंय ते. वस्तूच तिथे आहे ना. वर्णन करताना ज्ञानांचं राज्य पण आहे. आता कोणाचं ज्ञान आहे? एक साधं उदाहरण देतो. सांगा, चांगदेव ज्ञानी का अज्ञानी? अरे ज्यांनी योगाची हटयोगाचा पराकोटी केली, पराकोटीचा हटयोग, हा सामान्य योग नाही. मृत्यूवर विजय मिळवणारा सामान्य असाल, त्याचं गुरु पण भोगायचं सोपं आहे. एक कीर्तन सांगतो, कोणाला सांगायचंय? बर, ज्ञानी असून सुद्धा निकृष्ट जीवन जगत होता, उत्कृष्ट जीवनामध्ये बसला नाही. कारण सिद्धी लावी पिसे, सिद्धीचा वापर करणं म्हणजे काय? निकृष्टताच आहे. लक्षात घ्या, मी काय म्हणतोय, मोठ्या माणसावर बोलतोय पण वास्तव बोलतोय. बरं, सिद्धीचा आम्ही सामान्यपणानं इतर भोगांची आम्ही कामना करतो, सोडा. अनात्म पदार्थाची इच्छा करून आम्ही भोग भोगतो. ह्यानं तरी वेगळं काय केलं? आम्ही म्हशीवर बसतो मस राखताना, तो वाघावर बसला, एवढाच फरक आहे. पण भोग समानच आहेत ना. म्हशीवर बसला काय आणि भोग दोघांचे एकच आहेत. हा, आता अधिकाराप्रमाणे तो बसला असेल कशावर? वाघावर. बरं, तो वाघ तरी खरा आहे का? बोला ना. हे निकृष्ट जीवन आहे का उत्कृष्ट आहे? आणि त्याला उपदेश करायचा चांगदेव 65. हे येरा गबाळ्याचं 35 वशेष, जो लपोणी जगदाबासू दावी. तुम्ही तर नित्य पाठातली माणसं आहे, मी तिकडं जात नाही जास्त. सांगा, चांगदेवासारख्या हटयोग्याला 1400 वर्षे शरीर केले जतन आणि त्यांना मुक्ताईनं म्हणावं, वायावीनं सीन वाढवला, त्याला चांग्या म्हणावं, ते मुक्ताईनं म्हणावं, तू वांग्या म्हणू नको. तेवढा आपला अधिकार नाही. बरं, आपण दुसऱ्याची निंदा खुशाल करा, तोंड भरून करा, केवढी करायची तेवढी करा, तोंड सुख घ्या, पण त्याच्या उंचीवर जावा आणि बोला. उंच जागे उभे राहू म्हणजे डोंगरावर न निंदा करा. आता काय परवाच कटीला बसले, मोदीला अक्कल नाही म्हणते. मोदीला काय नाही, याची बायको ह्याच्या घरात नाही आणि ती कोणाची अक्कल काढायला? ही निंदा योग्य आहे का? ही निंदा आणि स्तुती. आज जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायांची स्तुती करताना त्या स्तुतीच्या लेवलला आहेत का खाली आहे? निंदा स्तुती करा, एखाद्याची स्तुती करा, निंदाही करा, पण तुमची लेवल तपासा अगोदर. आज ज्ञानोबारायांच्याबद्दल बोलतात, ज्ञानी यांचा राजा म्हणतात, म्हणजे त्यांची ज्ञानी याचा राजा होण्या इतपत त्यांची अक्कल चालली पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय करतात, लक्षात घ्या. ज्ञानी यांचा राजा पण म्हणत असताना काय म्हणतात? कुणाला उपदेश करतात ते? योग्याला, एका हटयोग्याला. आणि योग्य कोण आहेत? ज्ञानी आहेत. ज्ञानी असून सुद्धा असं तुम्हाला कुणी म्हटलं की ज्ञानी अडकत नाहीत, अनात्म विषय भोगात अडकत नाहीत का? विषयाचे सुख येते वाटे गोड, कुणाला गोड वाटत नाही. ज्ञानोबारायांना सुद्धा विषय सुख भोगण्याची इच्छा झाली. दादा हो, आम्ही काय घेऊन बसला, मग पुन्हा जन्म घ्यावा लागला. मी त्यांच्याबद्दल बोलताना सांभाळून बोलतो.
आयुष्यभर सामान्य जीवन जगत असताना नाथबाबांचा वाडा पाहिला. कुणी? माऊलीने. माऊलींचं लौकिक जीवन आहे ना, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, मी सांगायची गरज नाही. जो गरिबी उपभोगून एखाद्या श्रीमंतीच्या पंक्तीला जातोय, तेव्हा खरं सांगा काळजावर हात ठेवून, आमचं असं केव्हा होईल वाटत नाही? बोला बोला. साध्या भाषेतलं सरळ सोपं तत्त्वज्ञान. दुसरं काय आहे? हा वृत्तीचा दोष आहे. आणि जोपर्यंत ही निवृत्त होत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला काशी केल्याशिवाय राहत नाही. ती वृत्ती निवृत्त होत नाही. वृत्तीचा खेळच असा आहे की ती अनात्म पदार्थाचं इतकं आकलन करून द्यायची की त्याच्याबद्दल मोह उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. आणि मोह उत्पन्न झाला की अध्यास झाल्याशिवाय, मग भ्रम झाल्याशिवाय मग हे खरं वाटत नाही. खरं सांगा, ज्ञानोबारायांना वाटलं आणि दादांना म्हणाले, दादा काय आम्ही जगतोय, हे जीवन बघा, ही तर मुसळासारखी तुपाची धार आहे आणि आमचं वाटीत भागतंय. मला ते सांगायचं नाही, ते जीवन बघितलं, वैभव पाहिलं, वाडा पाहिला, झोपडीत जीवन गेलेलं आणि प्रत्येकाने शिव्या शाप दिलेलं जीवन. खरं सांगू का, हात जोडून ते संत होतं म्हणूनच पेललं नाही बरं आमच्या सामान्यांची ती ताकद. त्यांनी जे पेललं ना जीवन, अरे खापरावर असं नाचावं त्या विसोबा खेचराने, फुटकं खापर देऊ दिलं नाही हो. आता आम्हाला आल्या आल्याबरोबर गरम दूध आहे का? परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी, या लेकराच्या गोष्टी नाहीत बरं. म्हणून त्याचं नाव विसोबाचं खेचर ठेवलं. खेचर म्हणजे गाढव. गाढव आणि घोड्यापासून निर्माण झालेलं खेचर बरं. अरे फुटकं खापर दिलंय, घट्ट न मांड भाजण्याकरता. मांड खायची इच्छा झाली, ती सुद्धा पूर्ण झाली नाही हो ज्ञानोबाची. मग ते नातांचं वैभव बघितल्यावर का वाटू नये अंतःकरणात? आम्हाला वाटतं का गरिबीचं? नाही दरिद्री सम जग दुःख माही. जगात दरिद्रतेसारखं दुःख नाही बरं. दरिद्री माणसाचा पावला पावलाला अपमान होतो. जेवायला घालतात लोक, वाढतात, पण अपमान करूनच वाढतात. दरिद्री माणसाला कोण मानानं बोलवतं का जेवायला? बोला. तुळशीदासांचा दोहाच आहे, नाही दरिद्री सम जग दुःख माई. आणि सुखाचीच व्याख्या पाहिजे असेल तर संत चरण सम जग सुख नाही. सुखच पाहिजे असेल तर संतांच्या चरण रजा, संतांच्या संगतीत जे सुख आहे ते सुख जगात कुठंही नाही. आम्ही भाग्याचे आहे की ज्ञानोबारायांच्या नंतर आम्हाला त्यांचे उत्सव करता येतात. ते आमच्या सोबत आहेत, ते आमच्या सोबत आजही आहेत. हा भाव ठेवा. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबारायच आहेत. ज्ञानेश्वरी म्हणजे कोण आहेत? ज्ञानोबारायच आहेत बरं. आणि ज्ञानोबारायच आपल्याला ज्ञानेश्वरी सांगतात. या भावनेनं ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा. निश्चितपणे तुम्हाला त्याचा गहन अर्थसुद्धा कळाल्याशिवाय राहणार नाही. गडी राहतो तुमच्यात. अशा पद्धतीनं जर तुम्ही भाव ठेवून ज्ञानेश्वरी वाचली ना, निश्चितपणे गहन ओवीचा सुद्धा अर्थ सुलभ झाल्याशिवाय राहत नाही. हा माझा अनुभव आहे. गहन ओवीचा अर्थ सुद्धा कळतो. ज्ञानोबारायांनाच विचारायचं, इतरांना विचारत बसायचं जाग्यावर, जायचं नाळंदीत, ठेवायचं मस्तक समाधीवर आणि विचारायचं, मला ओवी कळत नाही. करा एकदा असं बघा. आकलन झाल्याशिवाय राहत नाही. आता मी बोललो असतो काहीतरी, खरं तिथे अंधश्रद्धा होईल. अनेकदा करी उजले ती येतील बघा. ती कोणती? हे मीडियावाले. बरं झालं ती ज्ञानोबारायांच्या टायमाला नव्हती, नाही तर रेडा गेला असता टी व्हीवर. गेला असता का नाही? रेडा टी व्हीवर गेला असता, भिंत टी व्हीवर गेली असती, मेलेली माणसं आणून ठेवली असती. आता उठव
या अवलाद त्या टायमाला नव्हती ती बरं आहे. थोडंसं गाळून टाका हां त्याच्यात. माझं थोडंसं हरकटच जात आहे. ऐका, ज्ञान्यांचे का गुरु म्हटले? चांगदेवासारख्या 1400 वर्षे शरण जतन करून योग्याला काय सांगतात? उपदेश करतात. आणि ते असा उपदेश की 1400 वर्षे तपश्चर्या करून सुद्धा ज्यांना कळालं नाही, म्हणून ज्ञानी यांचा चांगदेव 65 आता अर्थ लिहिल्यावर कळती, अखंड सद्गुरूंच्या मुखातनं तुम्ही श्रवण केल्यावर कळती, काय स्वतःच्या मनानं कळती? आता तुम्हाला मधुकर महाराज एक मोठे माणूस भेटले, तुम्हाला अगदी किस काढून सोप्या भाषेत तत्त्वज्ञान मांडणारी अशी साधी माणसं परत मिळत नाही तरी दादानो. खरोखर तुम्ही भाग्याचे आहेत. मी कोणाची स्तुती करत नाही, पण वास्तव बोलायला घाबरून केवढी नम्रता आहे त्या माणसाकडे. त्यातला आम्हाला कोणाला असतं तर वेदांताचार्य पाठीमागं लागला असतं. लागलं असतं का नाही? लागलं असतं की नाही? लावलं असतं म्हणा, लागलं नसतं. बरोबर बोलला. तर माझी चूक तुम्ही सुद्धा. वेदांताचार्य अमुकाचार्य लागलं असतं. तो माणूस इतका नम्र आहे, सामान्यातल्या सामान्य लोकांच्या पायावर मस्तक ठेवतो. ही अवस्थेची लक्षणं आहे. ही कशाची लक्षणं आहेत? आणि ही जिवंतपणी कळून घ्या. खरं आहे बरं. कुठलीही सापेक्ष भूमिका न ठेवता येतात का? भूमिका ठेवून येतात. आम्ही लांब पडलो, नाही तर पटाला आलो असतो. आम्ही अजून निकृष्टातच अडकलो. सार्थक जीवनाकडे अजून प्रवास झालेला पण होईल बरं. कोणतरी भेटेल सद्गुरू. या मुद्द्याकडं. चांगदेवाला लिहिलेली चांगदेव 65 1400 वर्षाचं तप कमी पडतं म्हणून ज्ञानी यांचा राजा. सामान्याला कोणी सांगेलो? मग ज्ञानोबारायांनी सामान्यानं सोडलं का? ज्ञान्याकरताच लिहिलं का? ज्ञानेश्वरी मुमुक्षू करता लिहिली, चांगदेव 65 ज्ञान्याकरता लिहिली. हरिपाठ सर्वत्र वैकुंठ एक राजा म्हटले आणि पुढं महाराव म्हटलंय. पुढं काय आहे? महाराव. महाराव जो असतो ना राजा, पण ज्ञान्यांचा राजा तर झाला, पण सामान्याकरता महाराव आहे. जो सामान्यावर उपकार करतो त्याला राजा म्हणावं, महाराजा म्हणावं. हां, सामान्य. हे बघा, ज्ञानांचा उद्धार केला नवल नाही. ज्ञानी पुरुषाला जास्त सांगावं लागत नाही. कापुराची वाती बस बस बस. तो कर्पूर श्रोता असतो. ऑलरेडी त्याचे मलविक्षेप गेलेले असतात. फक्त आवरण दोष निवृत्ती करायची आहे. ज्ञानानं काय करायचं आहे? फक्त केवळ आणि केवळ आवरणाची निवृत्ती आहे. मग तो सद्गुरू संगतीत आला की मग साधुबोधू झाला तो. ठेवलाय. पण सामान्यांचा अजून मल गेलेला नाही, विक्षेप गेलेला नाही. त्यांचं काय? मग तिथं जाणीव नेणीव भगवंती नाही. त्यानं सांगताना सांगितलं तुम्हाला ज्ञानाची गरज नाही. जाणीवही नको आणि जाणीव आहे त्यांनी या. ज्यांना देव माहीत आहे त्यांनी या. जाणीवेला असं नाही की जाणीव झाली की जाणीवेच्या अहंकारात राहू नका. ऐका बरं काय म्हणतोय मी. राजा का महाराव का म्हटलं त्यानं? जाणीवेच्या अहंकारात राहायचं नाही. जाणीव शानी ओझे, हे वज आहे, वज. जाणीव झाली की अहंकार आहे, नेणीव झालं की अज्ञान आहे.
जाणीव झाली की अहंकार आहे, आणि नेणीव झाली की अज्ञान आहे. काय होते वजनान? यासनी विचारा. मला कीर्तनला जातो, काय होते त्याने? गप झोपा, जावा फडात, 200 मिळतात. आता माझीच म्हणती दवाखान्यात जावा म्हणेल काय कीर्तनाला. हे नेणीवचा परिणाम आहे. बरं, नेणीव परमार्थ करू देत नाही, आणि जाणीव अहंकार आड आल्याशिवाय राहत नाही. म्हणून जाणीव नेणीव भगवंती नाही, तुम्हाला त्याची काळजी करायची गरज नाही. सगळेच वैकुंठाला जायचं आहे आपल्याला. मग इथं करा जाणीव नेणीव भगवंती नाही. मग काय करा? हरी उच्चारणी पायी मोक्ष सदा. तुम्हाला जाणण्याच्या भानगडीत पडायचं नाही, आणि नेमतेचेपणात बी घ्यायचं नाही. नेमतेपणानं जरी अमृत पिलं तरी त्याचा परिणाम करतं, आणि जाणतेपणानं जरी अमृत पिलं तरी परिणाम काय आहे? तोच आहे ना. माहीत नव्हतं का म्हणून प्यालो, म्हणजे काय परिणाम करायचं राहतंय? हा ही वस्तू सामर्थ्य आहे. वस्तू सामर्थ्याचा गुण काय? जाणतेपणानं जरी अमृत पिलं तरी ते परिणाम अमरच करतं, आणि नेमतेपणानं जरी पिलं तरी ते अमर केल्याशिवाय राहत नाही. म्हणून हरिमुखे तुमच्यासाठी सगळीकडे वैकुंठ आहे, सगळीकडे देव आहे. किती सोप्या भाषेत सांगितलं. वैकुंठाची लालच दिली. वैकुंठ म्हणजे देवच आहे, पण सांगितलं काय? कारण ह्यांना जायची कुठे इच्छा आहे देवात? काही वैकुंठाला कशावर असते? मेल्यावर कुठं असतं? वैकुंठवाशी ना. प्रत्येका काय ही यालाच आई म्हणतात. बरं, हे ज्ञानोबारायचं आई पण ह्याच्यातच येते. बरं, आम्हाला मोक्ष म्हटलं तर ती भजन करतील. बोला, तेने मुक्तिचारी. मुक्तीच काय माहीत नाही तर कशाला ते मुक्तीच्या बाणी. वैकुंठ म्हटल्यावर ऐकून माहीत आहे, तिथं गायी असतात, खिल्लारी असतात, कामधेनू असतोय, काय मागेल ते असते. घेतलं बघा अरे वाटकीच्या. हिला आई म्हणतात. आमचे गुरुजी सांगायचे 4 पोरं आईला. माझा वेळ झाला. बरं, किती पोरं? 4 पोरं. बाजारला आई जाते, चौघांना बी खायला घेऊन येते. खरं ती पोरं कोणाची आहेत? आईचीच आहे. मग अपराध करील का ती? अन्याय करील का पोरावर? अन्याय करते ती आई असू शकत नाही. जाणत्या पोऱ्यालाही नेमत्यालाही दारोड्याला बी खायला आणल्याशिवाय राहत नाही. एखाद्या वेळी शाण्यावर प्रेम करणार नाही, पण बिघडलेल्यावर प्रेम करते ती नाही आहे. बिघडल्यावर प्रेम करते ती. सगळ्या बिघडलेल्यांच्यावर प्रेम करणारी ही आई आहे. बरं, ज्ञानोबा म्हणजे कोण आहे? जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी खायला घेऊन आली. आता त्या पोरांचा प्रकार आहे का? लहाने असतंय ते आलं की ठो बाजाला होते. पूर्वी बाजार, आता बाजार म्हणजे काय शिमगा झालाय. आता रोज बाजारच आहे. पूर्वी आमच्या काळातलं, आम्ही लहान होतो त्यावेळी आमचा बाजार उत्तूरला, आणि आम्ही बामण्यात साधारण ते 15 किलोमीटर चालून जायचे आई, आणि येताना तिकडं चलत यायचं. आणि मग ते खाऊ 4 लाडू आणलेला यायचं. बारका असते ते काय करतंय? आईचा शेण बघते का लाडू मागतंय? काय मागतंय ते? आली की काय आणलीस? अरे बसू दे तरी, मागणं बस, अगदी काय दे. बारक्याला काय करते? लाडू. त्याच्यापेक्षा मोठं असते ते प्रतिष्ठा असते. त्याला ती चौकशा करते. आई बाजारला गेलतीस म्हणा, इच्छा काय आहे? इच्छा काय आहे? लाडू खायची. पण डायरेक्ट मागत नाही ते. बाजारला गेलतीस, गेलतोय भाड्या, हे घे लाडू म्हणते. मी कुठे गेलो? याला जिज्ञासू म्हणावं. चौकशा थांबतच नाहीत आमच्या. चौकशा थांबावा. यथार्थ ज्ञान झालं की परिपक्वतेकडे, अवस्थेकडे जावं. बरं, परत चौकशा करायची गरज नाही. बरं, एकदा मुमुक्षूंचं हेच आहे, मुक्त व्हायचं आहे ना. एकदा कळलं की तो बोध मुरला की पुन्हा चौकशा करायची गरज नाही. ही काय विषय आहे ती रडणारीच आहे. तो
पामर आहे ती जरा त्याच्यापेक्षा पामर आहे ती रडणारीच आहे, विषयी जिज्ञासू चौकशा करताय. पण ओरिजिनल जे मूल असतंय ती स्वतःच्या आनंदात खेळत असते. त्याला आई बाजारला गेलेली बी माहीत नाही, आलेली बी माहीत नाही. तिला आईला शोधावायला जागायला लागते. माझं एक लेकरू खेळालंय आपल्या नादात, गाय नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. आवडीचं कीर्तन, गाय नाचे उडे, त्याला आईला शोधावा जायला लागते. मग ती आई म्हणते, यार काय करायलास, खेळायलास वे, लाडू आणलाय नंतर खातो आई, तुला श्रम झाला नाही ना. ज्ञानी पुरुषाची लक्षणं ही राजाची लक्षणं आहे. सर्वापर्यंत लाडू पोचवणं आणि सर्वापर्यंत पोचवायचं काम माझ्या माऊलीने करावं. म्हणून महाराव नुसत्या उपाधीचा राजा वेगळा, उपाधीचा राजा आता मी सांगत बसत नाही, मला वेळही नाही. कारण मला 9:10ला 10 मिनटं असताना कमी करा म्हटलं, तर मधली चालू घेऊया. उपाधीचा राजा वेगळा. बरं, यांना राजा काम ना, उभारीला ध्वज, उभारीला ज्ञानियांचा राजा किती असतोय. एकदा ज्ञानेश्वरी वाचा, अमृत अनुभव वाचा, म्हणजे कळेल ज्ञानोबऱ्यांचं ज्ञान. म्हणून जनाबाईनं म्हणावं, ज्ञानाचा आणि सागराची खोली लागत नाही. म्हणून तुका म्हणे नेनो. आता समन्वय घालायला मला उपक्रम उपसंहार तुमच्या इथं होत नाही, माझा नेहमीच होत नाही. पहिलं सूत्र होते त्यामुळं उपक्रम तेवढा होतोय, उपसंहार न झाल्यामुळं मग कॉमेंट्स येतात. म्हणून ते टाकूच नका माझी कीर्तने तिकडं. ती कॉमेंट्स ऐकले की मला काही फरक पडत नाही. मी आता स्तुती निंदेच्या पलीकडे जाणं सुरू झाले. बरं, स्तुती करा किंवा निंदा करा, काही फरक, चोर म्हणा नाही तर बुवा म्हणा, काय फरक पडत नाही. बरं, आणि जोपर्यंत ही अवस्था येत नाही तोपर्यंत परमार्थाचा आनंद. जसं ज्ञानाच्या 7 अवस्था तसा अज्ञानाच्या पण आहेत ना बाबा. अविद्या, विक्षेप आणि काय त्याच्यात मला वाटतंय अविद्या, विक्षेप, मला वाटते परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, दुःखनाश आणि आनंदाप्ती. बरोबर ना? मला काही एवढं येत नाही, बरोबर ना? मग त्यातल्या पहिल्या 2 अवस्था बद्धाला कारणीभूत आहे, पुढच्या 4 मोक्षाला कारणीभूत आहे. आणि एकदा आनंद वाप्तीवर गेला तो पुन्हा पहिल्या पायरीवर येत नाही. ते परवा म्हटले बघा, साखरेचा न हे ही आनंदाबाबतीत झाली ना की पुन्हा तो मूळ पदावर येत नाही. आणि त्याकडेच आमचं आता जाणं सुरू आहे. एकदा आनंद मिळाला ना की आनंदाच्या डोहात बुडालो. हे कशाला दुःखाचं क्लेश करून घ्यायची गरज नाही. बरं असो, म्हणून मधली चाल घेऊया. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. इथं फक्त मी राजा सांगितलं, गुरु सांगायचं म्हटलं तर मला वाटते ज्ञानोबांसारखा विश्वगुरू कोण झाला नाही, होणार नाही. ज्ञानोबांसारखा गुरु आणि ज्यांना हे मिळालं भाग्य. कारण गुरु का, ज्ञानोबा हे आमच्या सगळ्यांचेच गुरु आहेत. का गुरु आहेत? प्रगट विश्व, अरे प्रगट विश्व ब्रह्म आहे असं सांगणारी आपली योग परंपरा मोडीत काढून, आणि हे कुणी आयऱ्या गाऱ्याने दिलेलं सर्टिफिकेट नाही,
म्हणून एकच जाता जाता बोलतो आणि जय विठ्ठल घेऊया. ही देवानी ज्ञानोबरायांना योगाची उपमा दिल्यावर कोणी केव्हा समाधीला ज्यावेळी ज्ञानोबराय बसले, दगड रडले. कोण? वर्ण नाही बरं नामदेवरायांनी. दगड रडले, नवल नाही. आमच्याकरता घरातली रडत नाहीत, गेला बरं झालं म्हणतात. पण देव रडले. देव रडल्यानंतर रुक्मिणीला हसू आले. अरे तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानोबर आहे, हा मूर्तिमंत ब्रह्मस्वरूप आहे, तुमचा अवतार आहे, आणि ते गेलं म्हणून रडता का? हे नवल आहे म्हणले. ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याला रडायची? आपल्या स्वरूपाची ओळख ज्याला झाली, जो स्वरूप स्थितीत आनंद भोगतो, तो दुःखाशी संबंधित येतच नाही तो. आणि दुःखाशी संबंधित आला तर तो ब्रह्मपदावर गेलेला नाही, हा निश्चय आहे. दुःखाचा जर संबंध येत असेल तर मग अजून तुम्हाला ब्रह्मप्राप्ती झालेली नाही. मग किती आपण वर करणी बोललो तरी जो पर दुःखात, हे बघा किरकोळ दुःखानं 10 पैसे पडलं म्हणून रडा लागले वारीला गेल्यावर, किंवा 10 पैसे बघून पाय ठेवते. बरोबर आहे ना? काही काही पोरं, आम्ही लई लहानपणी आगावपणा करीतो, चिकटून ठेवायचा रुपया रस्त्याला वारी येतात. मग ते बुवा एखादा जानबा तुकाराम म्हणून तिथंच होरायचं. महाराज पुढे या, नाही चला. आणि सगळी पुढे गेल्यावर वर बुडून घ्याय बघते, तुझ्या पान कधी रुपया गावलतो, चिकटवलेला रुपया. सांगा बरं, ब्रह्मप्राप्ती आहे का? सामान्य गोष्टी सुद्धा आपण घसरतो. लक्षात घ्या. चला पुढं. कशावर विषय निघाला? ज्ञानोबरायांचं सांगतो. काय सांगत होतो मी? सगळ्यांचे गुरु ज्ञानोबराय योगी आहेत, ज्ञानोबराय संत आहेत, ज्ञानोबराय भक्त आहेत, आणि ज्ञानोबराय गुरुही आहेत. सगळ्या भूमिकेत नांदणारा एकमेव एक संत आहे. योगी देवानं प्रतिपादित करावं. समाधी घेताना ज्यावेळी देव रडले त्यावेळी रुक्मिणीनं म्हटलं, तुम्ही का रडता? हसल्या रुक्मिणी. त्यावेळी सांगितलं, रुक्मिणी जरी हा माझा अंश असला तरी याचासारखा योगी पुन्हा होणे. ज्ञानदेव म्हणे, रुक्मिणी अगं रुक्मिणी, हा एकच योगी देखील आले. योगी पुष्कळ झाले, पण एकच चकारात्मक देव जर सांगत असतील च घाटल्यावर, आणि हेच ज्ञान संजीवनी गुरु आले. याचं जे ज्ञान आहे ना, हे संजीवन ज्ञान आहे. हे त्रिभुवनाला तारीख सगळ्या विश्वाचे गुरु आहेत. हेच ज्ञान, ही ज्ञानेश्वर म्हणजे संजीवन आहे. संजीवनी संजीवनी, मेलेल्याला जिवंत करणारी हेच ज्ञान संजीवनी. म्हणून धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी, तो वाहते येईल टाळी वैकुंठाशी. काय ज्ञानोबर आहे? हे कुणी सांगितलंय? नामदेवरायांनी नाही, देवाच्या मुखातलं नामदेवरायांनी. परमात्मा प्रतिपादित करतो. असं कुणी म्हटलंय तुम्हाला? तुझ्यासारखा पट्ट्या कीर्तनकार आहे देवान म्हटलंय? मग तो पट्ट्या. इथं देवानं प्रतिपादित करावं, आणि एकच, आणि हेची ज्ञान. अंडरलाईन करा या गोष्टी. हेची ज्ञानी, हेच योगी. हे ज्ञान संजीवनी ज्ञान आहे बरं. म्हणून ज्ञानोबरायांचं ज्ञान हे भगवत प्रणित आहे, भगवत मान्य आहे, देवमान्य, संत मान्य आहे. म्हणून जगाचे गुरु आहेत. लक्षात घ्या बरं. आता त्याच्यावर विस्तारानं कधीतरी आपण बोलू, मला वेळ नाही. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, माऊलींच्याच कृपेने काही बोललो वेडवाकडं. मला फारसा वेदांत मांडता येत नाही, तरी पण ज्या वाणीनं बोलतो ते गोड वाटतं. सोप्या भाषेतून तत्त्वज्ञान बोलावं असं वाटतं. तुम्ही सगळे अभ्यासू मंडळी आहेत, ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. झालेली सेवा सर्वांच्या वतीनं माऊलींच्या चरणी समर्पित करून इथं थांबतो.
ज्ञानेश्वर